नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इगतपुरी तालुक्यामध्ये आलेलो आहे। तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी मसरूळी या गावामध्ये प्रगतील शेतकरी संदीप भाऊ तांबे यांच्या शेतावर आलेलो आहे। आज त्यांनी लकी सीड्स या कंपनीचा दोडका रीना या वाणाची लागवड केलेली आहे। साधारणतः 1 ते 1.5 पॅकेटची लागवड आहे। तर त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी आपण इथं आलेलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिले आपण त्यांचा परिचय ऐकून घेऊ। नमस्कार, मी तुमचं लकी सीड्स या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तुम्ही तुमचा परिचय सर्वप्रथम आमच्या शेतकरी मित्रांना सांगा। नमस्कार, माझे नाव संदीप बाळू तांबे, राहणार मसुर्ली, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। भाऊ, तुम्ही हा जो दोडका आहे लकी सीड्स कंपनीचा, कोणती जात लावलेली आहे? मी ही लकी सीड मधली रीना ही व्हरायटी लावलेली आहे। म्हणजे मी ज्यावेळेस बियाणं घेण्यासाठी कृषी विकास बीज भांडारमध्ये गेलो तर त्यावेळेस मला एक नमुना म्हणून छोटं पॅकेट आम्ही एक लावलेलं आहे। बरं, आता हे जे वाण लावलेलं आहे तुम्ही, आता साधारणतः किती तोडे झाले त्या वाणाचे? ह्या वाणाचा तशी 1 तोडा, म्हणजे एकदम सुरुवातीचे 1 तोडा झालेला आहे। 1 तोडा झालेला हो. आहे। बरं, आता ह्या वाणाबद्दल शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छुक आहे? आता ह्या वाणाबद्दल बोलायचं तर आता मी 1-2 व्हरायटी लावलेले आहे। तर त्याच्यामध्ये असा विषय का ही जी साईज आहे दोडक्याची ही एकदम जाळीच्या मापाची आहे। आणि हा एकदम मीडियम ग्रीनमध्ये येतो, म्हणजे पूर्ण डार्क बी नाही येत आणि पूर्ण हे बी नाही येत, आणि लांबी मिंबी एकदम ओके। म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की मध्यम हिरवा म्हणजे जे आहे ते म्हणजे पूर्ण डार्क पण नाही आणि एकदम लो पण नाही। हा, एकदम मीडियम साईज। आणि याची एक खासियत अशी वाटली मला की हा जास्त वाकडा वळत नाही, म्हणजे जसं नाही का त्याचे एक सोरोटला जे प्रमाण राहतं वाकडं होण्याचं, तर ते काय मला जाणवलं नाही। म्हणजे जे पण दोडक्याची लांबी ती व्यवस्थित आहे, फक्त कुठं ज्यावेळेस दोडका कुठं खाली टेकलेला असतो तिथं वाकडा असतो, बाकी ही सरळ व्हरायटी आहे। बर, म्हणजे एकदम सरळ दोडका याचा। अच्छा, हो। आणि व्हायरस प्रति कसं वाटलं? म्हणजे आता ह्या ज्या लागवडीमध्ये तुम्हाला व्हायरसचं प्रमाण जाणवलं का? नाही, व्हायरसचं प्रमाण नाही, आणि कॅनोपी बी काळाच्या पानाची चांगली एकदम, हे तुम्ही बघू शकता पानाची कॅनोपी, फुटवे, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे। आता मी पहिल्यांदाच आपण लावलेलं आहे। अच्छा, हो। आता शेतकऱ्यांना काय प्रोत्साहन करू शकतोय तुम्ही लावण्यासाठी? तर आता मी तर पहिल्यांदाच लावले एकदम, आणि तुम्ही पण लावू शकता। ही मीडियम ग्रीनमध्ये व्हरायटी, आणि लांबी पण चांगली। हे जे आपण काही सगळे दोडके असे, हे काही दाखवण्यापुरतं नाही, ही जे दोडके हे दाखवण्यापुरतं नाही, सगळ्यांची साईज अशीच आहे। तर संदीप भाऊ, आता ह्या वाणाची लागवड साधारणतः कुठल्या महिन्यामध्ये केलेली आहे? आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडी, तर थंडीमध्ये असं काही तुम्हाला यील्ड त्याच्यात काही कुजेचे प्रमाण वगैरे जाणवतंय का? ही लागवड आपण 29 ऑक्टोबर रोजी केलेली आहे। 29 ऑक्टोबर रोप लागवड केलेली आहे। 29 ऑक्टोबर 2025 रोपांची लागवड केली। हो, रोप लागवड केल्यापासून वातावरण पाण्याचं 1-8 दिवस पाणी हवा चालू होती, आणि तिथून पाणी संपल्याच्या नंतर थंडीच्याच याच्यामध्ये ते म्हणजे लागवड झालेलं आहे, पूर्ण थंडीच्या महिन्यात। हो, म्हणजे कारण नोव्हेंबर यावेळेस थंडी बी लवकर आली, आणि नोव्हेंबर महिन्यापासून थंडीच्याच काळामध्ये लावलेली आहे। म्हणजे थंडीच्याच याच्यामध्ये वाणाची लागवड केली, पूर्ण थंडीमध्ये। याची वाढ कशी वाटली तुम्हाला? झाडाची वाढ म्हणजे आपली जी रेग्युलर जी असते ना तेच, म्हणजे असं काही वाटलं नाही का शेंडा थांबलाय, जास्त काही प्रॉब्लेम असं जाणवलं? हा, असं काही नाही। फक्त कसं हे कोणतं वेलवर्गीय पीक असो, आपण जर फवारणीचं नियोजन ठेवलं तर व्हायरस प्रति सहनशील राहू शकते। चांगलं आहे, म्हणजे तुम्ही प्रॉपर काम केलं, त्याच्यामुळे तुमच्याकडे ह्या कुठल्याही प्रकारे अडचणी आल्या? हो, आता हे तुम्ही बघू शकता पानांचं। बर, आणि साधारणतः लागवडीपासून रोपाच्या लागवडीपासून साधारणतः किती दिवसात चालू झाला हा प्लॉट? आता 29 ऑक्टोबर रोजी लागवड केली होती आपण, तर लागवड केल्यापासून एक 40 दिवसामध्ये 38-40 दिवसामध्ये काढणी झाला। अच्छा, तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला लकी सीड्स या कंपनीचे बियाणे, दोडक्याचे बियाणे लागले तर नाशिक इथे कृषी विकास बीज भांडार या संस्थेकडे हे बियाणं उपलब्ध आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, आणि फेसबुक पेजला आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका।
तर संदीप भाऊ, अजून तुम्ही शेतकरी मित्रांना या वाणाबद्दल काय प्रोत्साहन करू शकतात लावण्यासाठी म्हणजे मी सांगतोय की आपण जे नवीन व्हरायटी ट्रायल घेतो तर ती नक्कीच सुरुवातीला तुम्ही थोडं लावा. म्हणजे असं काही नाही का वाणाची माहिती आपण कंपनी मार्फत देतोय, म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग लागवड करा. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला बी कळून येईल का वाण कसं आहे. तुम्ही म्हणशाल का कंपनीने सांगितलं आणि तुम्ही 1 एकर क्षेत्र केलं नंतर म्हणजे प्रॉब्लेम काही येत नाही, पण स्वतः थोडं लावा. पुढच्या वर्षी सांगायची गरज येणार नाही. जो तो त्याच्या परिणाम जे चांगलं आहे बेस्ट आहे ते लावतो. तर तसं ते आपण शेतकरी हुशार आहे, ते एकदा लावलं का ते बरोबर त्यांचा अनुभव शेअर करा. बरं. आणि संदीप भाऊ, मी तुमचे लकी सीड्स या कंपनीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर बियाणं लागले तर खाली आमचा नंबर येतो आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप किंवा कॉल करून बियाणं उपलब्ध करू शकतात. आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर असतील तर त्यांना घरपोचसुद्धा सुविधा आपल्या संस्थेकडे उपलब्ध आहे. तर संदीप भाऊ, धन्यवाद.